नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, एक फार सुंदर पोस्ट वाचनात आली आहे. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुमच्याशी शेअर करते. जर या आयुष्यात स्वतःबरोबरच आपण इतरांना आनंदी करू शकलो, 2-4 जणांचं आयुष्य उभारू शकलो, त्यांना मदत करू शकलो, तर त्यापेक्षा मोठं समाधान कुठलंच असू शकत नाही. जवळ खूप पैसा आहे म्हणून आपण आनंदी सुखी समाधानी होऊच हे काही खरं नाही. नाहीतर जगातली सगळीच श्रीमंत माणसं सुखी आनंदी असली असती ना. प्रत्यक्षात तसं आहे का हो? नाहीतर कशाला मंदिरात जाऊन नवस इच्छा मिन्नतवाऱ्या करतील. सगळं असूनही ते समाधानी नाहीत. रात्रभर झोप येत नाही, समोर सगळं असूनही खाता येत नाही, सुंदर बिछाना असूनही खाली चटईवर झोपावं लागतं. म्हणजेच काय, पैसा हे काही समाधानाचं साधन नाही आहे. फार तर ते जगण्याचं साधन असू शकतं. आपलं झालंय काय माहिती आहे, आपण भौतिक साधनामध्ये सुख समाधान शोधण्याच्या हव्यासापायी आणखी बेचैन होत जातो. मग फक्त धावणं पळणं सुरू होतं आणि त्या नादात आयुष्य मात्र पार निघून गेलेलं असतं. हाती काही लागत नाही. जीवन जगत असताना स्वतःबरोबरच इतरांच्या आयुष्याच्या बागेला बहर आणता आला तर त्यापेक्षा मोठं समाधान नाही. पण आपण स्वतःतच गुंतून पडतो आणि त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीतल्या आनंदापासून मुकत जातो. चेहऱ्यावरच्या चिंतेच्या रेषा जास्त गडद होत जातात. खरं तर आपल्या कर्तृत्वानं आपल्या आयुष्याला आपण सजवायचं असतं, वाढवायचं असतं, विशालकाय महावृक्षात रूपांतर करायचं असतं. कारण त्यातून मिळणाऱ्या आनंदाची सर कशालाच नाही. ज्याला आत्मिक आनंद आणि समाधान कळतं ना, तो खरंच या भौतिक गोष्टीत कधीच रमत नाही. जगण्याला अर्थ प्राप्त करून देणाऱ्या गोष्टीच आपलं जीवन जास्त सुंदर बनवत असतात. आणि जगण्याला अर्थ प्राप्त करून देतात त्या 2 गोष्टी, त्या म्हणजे आनंद आणि समाधान. या गोष्टी खरं तर आपल्यातच असतात. त्या फक्त आपल्याला आपणच अनुभवायच्या असतात. पटतंय ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.